नमस्कार. मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे. मंडळी, आपल्याकडे एक म्हण आहे, जुनं ते सोनं. आत्ता ज्यांची साठी ओलांडली आहे, त्या सर्व लोकांना आठवत असेल, की आमची आई आम्हाला लहानपणी डब्यामध्ये पोळी, त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी, त्याची वळकटी करून देत असे किंवा तूप गूळ पोळी, तूप साखर पोळी, पिठे साखर तूप पोळी ह्याची वळकटी करून देत असे. त्याच वळकटीचं आज नवीन व्हर्जन म्हणजे फ्रँकी आहे. आपण साहित्य बघूया का? इथं मी उभा चिरलेला कांदा घेतलाय, उभे चिरलेले गाजर घेतलेत, उभे चिरलेलं कोबी घेतलेलं आहे आणि उभ्या चिरलेल्या सिमला मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. 2 पोळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा किलो बटाटे उकडून ते खिसून घेतलेले आहेत. थोडंसं पनीर घेतलेलं आहे. अमूल बटर आहे. सैंधव मीठ आहे. बारीक चिरलेला कांदा आहे. आपली सर्वांची लाडकी कोथिंबीर आहे. इथं मी फ्रँकी मसाला घेतलेला आहे. फ्रँकी मसाला तुम्ही विकत आणू शकता किंवा घरी पण तयार करू शकता. त्याच्यामध्ये मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला पावडर, मिरी पावडर, जिरे पावडर, चाट मसाला असं सगळं एकत्र करून तुम्ही फ्रँकी मसाला तयार करू शकता. इथं मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथं बारीक केलेले आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. 2 पोळ्या आहेत. गॅस चालू केले आहे आणि गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा बटर घालून घेते. त्याच्याऐवजी तुम्ही तेल किंवा तूप ह्याचा वापर करू शकता. बटर गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आल्याचे बारीक केलेले तुकडे घालते. मिरच्यांचे तुकडे घालून घेते. थोडंसं परतून घेते, म्हणजे त्याच्यातील कच्चेपणा कमी होईल. एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालते आहे. कांद्याचा रंग बदललेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालते आहे. भाजी एकजीव करून घेऊया. छान वाफ यायला लागलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी मसाले घालून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आहे. हा जो फ्रँकी मसाला आहे ना, तो पण मी थोडासा ह्याच्यात घालून घेते आहे. कोथिंबीर घालून घेते आहे. आपण आपली भाजी बटरमध्ये केली ना, त्या बटरचा, फ्रँकी मसाला सगळ्याचा इतका मस्त वास येतोय. भाजीमध्ये थोडीशी हळद घालते आणि थोडंसं रंग येण्यासाठी लाल तिखट घालते. हे दोन्ही ऑप्शनल आहे. आपली फ्रँकीची भाजी छान तयार झालेली आहे आणि त्याचा सुगंध पण खूप छान सुटला आहे. हे बघा, भाजी जरा थोडीशी मी कोमट करून घेते. इथं मी एक पोळी घेतलेली आहे. त्याला मी आधी टोमॅटो सॉस लावून घेते. सॉस पोळीला सगळीकडे लागला पाहिजे, शेवटच्या कडांपर्यंत. टोमॅटो सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यावर
थोडंसं मेयोनीज घालते. सगळे सॉस तुम्हाला जसे आवडतात त्या प्रमाणात घ्यायचे आहेत. कुठलाही तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा आपला सॉस सगळीकडं लावून झालाय. आपण फ्रँकीची भाजी घालून घेऊया. आता इथं मी सगळ्या कच्च्या भाज्या ह्याच्यावर घालून घेते. तुम्हाला अजून सुद्धा कुठल्या भाज्या आवडत असतील तर त्या तुम्ही घालू शकता. सुंदर, खूप छान. आता आपण ह्याच्यावर पनीर खिसून घालतोय. हे सुद्धा ऑप्शनल आहे, पण पौष्टिकता वाढवण्यासाठी हे गरजेचं आहे. थोडंसं चीज पण खिसून घालते आहे. हे तर लागतंच, कारण मुलांना फ्रँकी चीजशिवाय चांगली लागत नाही. चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे घालू शकता. थोडासा फ्रँकी मसाला भुरभुरते आहे. आता मी या पोळीची वळकटी करून घेते आहे. आपली फ्रँकी तयार झालेली आहे. आता आपण तिला तव्यावर भाजून घेणार आहोत. इथं मी बटर घालून घेते आहे. तुम्ही इथं तूप वापरू शकता. तयार केलेली फ्रँकी मी आता तव्यावर ठेवून शेकून घेते आहे. मस्त खरपूस झाली आपली फ्रँकी. मस्त मस्त खूप खरपूस झाली. आता मी ही खाली काढून घेते आहे. दुसरी फ्रँकी मी करून घेते आहे. पोळीच्या मध्यभागी मी टोमॅटो सॉस, मेयोनीज घातले आणि आता मी शेजवान सॉस घालते ह्याच्यावर. शेजवान फ्रँकी करते आहे. आपण मिक्स करायचं आहे आणि पोळीला लावून घ्यायचं आहे. कोबी टाकून घेते आहे. गाजर टाकून घेते आहे. सिमला मिरची टाकलेली आहे. थोडासा कांदा टाकते आहे. थोडंसं पनीर खिसून घेते आहे. थोडंसं चीज पण खिसून घालते आहे. शेजवान सॉसमुळं या फ्रँकीला आणखीन चांगली चव येणार आहे, झणझणीत होणार आहे जराशी. टोमॅटो सॉस घालून घेते आहे. फ्रँकी मी फोल्ड करून घेते आहे. त्याच्यावर ही फ्रँकी मी शेकून घेते, भाजून घेते आहे. खूप सुंदर, काय खरपूस झालेलं आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे. आपली ही फ्रँकी घरच्या पोळ्यांची आहे, त्यामुळे ती पौष्टिक होणार आहे. बाहेर जी फ्रँकी मिळते ती मैद्याची असते. आपली फ्रँकी किती खरपूस झाली बघा, रंग तर किती सुंदर आलेला आहे. आपली खरपूस अशी फ्रँकी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या अभिप्रायाची गरज आहे. मी वाट बघते आहे. परत परत भेटणारच आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंद घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी
मृणाल कुकिंग हा चॅनल बघत राहा. धन्यवाद.